भावनाला आजीने आता जोगवा मागायला 5 घरं सांगितलेली असतात आणि आजी म्हणते की मी जी 5 घरं सांगेन तिथंच भावनाने जोगवा मागायचा आहे. भावना आजीच्या सगळ्या अटी मान्य करून जोगवा मागायला निघते. सिद्धूसुद्धा तिच्यासोबतच असतो. त्यानंतर ती ज्या घरी जोगवा मागायला जाते आहे तिथं परिस्थिती खूप नाजूक असते. त्यांच्या घरामध्येच खायला अन्न नसतं आणि तरीसुद्धा ते भावनाला जोगवा देतात. याचं तिला प्रचंड वाईट वाटतं. आणि शेवटचं घर असतं सुपर्णाचं आणि रवीचं. तिथे गेल्यानंतर तिला पाहून सुपर्णाला प्रचंड राग येतो. सुपर्णा म्हणते की तू इथे माझ्या घरामध्ये कशाला आलेली आहेस? तुला जोगवा तर काय, मी काहीही तुला देऊ शकत नाही आणि तू देवाच्या नावाखाली माझ्या घरी भीक मागायला आलेली आहेस. एक वेळ दुसरा कोणी भिकारी असता तर मी त्याला नक्कीच दान दिलं असतं, पण तू आहेस आणि त्याच्यामुळं मी तुला काहीही दान किंवा भीक म्हणून देणार नाही आहे. तर आत्ताच्या आत्ता तू माझ्या घरून चालती हो. हे सगळं ऐकल्यावर सिद्धूला प्रचंड राग येतो आहे. सिद्धू आता सुपर्णा आणि रवीला चांगलाच धडा शिकवणार आहेत. परंतु काय, सुपर्णा आणि रवी आता भावनाला जोगवा म्हणून काय देतील आणि आजीने सांगितलेल्या सगळ्या अटी आता भावना पूर्ण करून ही जोगवा मागण्याची परंपरा पूर्ण करेल का, हे बघणं खूप रंजक ठरेल.